येणाऱ्या 25 तारखेला विवाह पंचमी आहे. याच दिवशी प्रभू श्री राम आणि माता सीतेचा दिव्य विवाह संपन्न झाला. पण याच दिवशी प्रभू श्रीरामांनी माता सीतेला एक पवित्र वचन दिले होते. त्या काळी एखाद्या राजाला अनेक पत्नी असणे हे सर्वसाधारण होते. पण त्यावेळी प्रभू श्रीरामांनी सीता मातेला वचन दिले की ते आयुष्यभर एक पत्नी व्रताचे पालन करतील, म्हणजेच ते सीतामातेशिवाय इतर कोणत्याही स्त्रींशी विवाह किंवा मोह ठेवणार नाही. प्रभूंचे हे वचन त्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बनवते, कारण ते नेहमी मर्यादित राहतात. आपणही प्रभूंचे हे वचन पाळले पाहिजे. आपण पाहतो की आपल्या समाजात अनेक व्यक्ती आहेत ज्यांचा विवाह झालेला असूनही ते इतर स्त्रींबद्दल आकर्षण किंवा वासनात्मक विचार बाळगतात. पण अशी कृती करणे अत्यंत चुकीचे आहे. विवाहाच्या वेळी आपण आपल्या अर्धांगीला काही वचन देतो आणि ती कृतीत न आणणे म्हणजेच त्यांना वचनांचे उल्लंघन करण्यासारखे आहे आणि त्याचे भोग आपल्याला पुढे जाऊन कधी ना कधी भोगावेच लागतात. म्हणूनच या विवाह पंचमीला आपण श्रीरामांच्या वाटेवर चालण्याचा संकल्प घेऊ आणि इथून पुढे अशा कृती न करता आपल्या मनात पत्नीसाठी नेहमी आदर आणि निष्ठा राखू आणि श्रीरामांचे एक पत्नीव्रताचे वचन संपूर्ण आयुष्यभर पाळू.